माझ्या डोक्यावर सूर्यनारायण चांगलेच तापलेले आहेत आणि पुणे शहरातलं आत्ताचं जे तापमान आहे ते 40 अंशापेक्षा जास्त पुढे गेलेलं आहे आणि या सगळ्याच्या झळा ज्या पद्धतीने आपल्या सारख्या माणसांना बसतात तर तशाच झळा या त्या अबोल प्राण्यांना सुद्धा बसतात आणि त्यामुळेच आता पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी विशेष काळजी घेतली जाते आणि त्यांच्यासाठी स्प्रिंकलर्स असतील किंवा कूलर्स असतील तर ते लावले जात आहेत। आता मी या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या इथे आहे। आपण पाहिलं की मागील बऱ्याच दिवसांपासून उन्हाचा पारा जसा जसा वाढतोय तसा तसा या प्राण्यांसाठी सुद्धा काळजी घेण्यासाठी त्यांना स्प्रिंकलर आता सध्या लावण्यात आलेले आहेत आणि पुणे जे हे कात्रज संग्रहालय आहे प्राणी संग्रहालय आहे तर इथे सुद्धा चांगलाच समर प्लॅन तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता इथे उभी आहे। या प्राणी संग्रहालयात साधारण 130 एकर परिसरामध्ये हा पसरलेला प्राणी संग्रहालय आहे आणि वाघ, बिबट्या, हत्ती यासोबत 440 पेक्षा जास्त प्राणी या प्राणी संग्रहालयात आणि त्यामुळेच उन्हाळा सुरू झाला की या वन्यजीवांचं रक्षण होणं हे मोठं आव्हान असतं। रक्षण करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हेच आव्हान सुद्धा या इथल्या लोकांना असतं। प्रशासनाने आता इथं हाय प्रेशर फॉगर्स आणि स्प्रिंकलर्स बसवलेत। यामुळे आता पिंजऱ्यातले जे प्राणी आहेत तर त्यांना 4 ते 5 अंशांनी कमी तापमान राहण्यास मदत मिळते। इतकंच नाही आहे तर हत्तींच्या पिंजऱ्यात सुद्धा मोठे पाण्याचे हौद भरून ठेवलेले आहेत जिथे हत्ती दिवसभर 2-3 वेळा जलक्रीडा करू शकतात आणि यासोबतच केवळ बाहेरचा थंडावाच नाही तर प्राण्यांना आता आहारात सुद्धा मोठे बदल करण्यात आलेले आहेत। वाघ, बिबट्या आणि यांना विशेष थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अस्वलांना आणि माकडांना सुद्धा रसाळ फळं दिली जात आहेत। त्यासोबतच प्राण्यांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्यांच्या पाण्यात ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा मिसळले जातात। या संपूर्ण व्यवस्थेबाबत अधिक माहिती देण्यात आलेली आहे। त्यानुसार यांची जी टीम आहे तर ती 24 तास या सगळ्या प्राण्यांवर लक्ष ठेवते आणि 2 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आता 20 मार्चला हे प्राणी संग्रहालय पुन्हा उघडलेलं आहे आणि आज आपण बघतो की कशा पद्धतीने उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळेच हे मंडप वगैरे बाहेर जर पाहिलं तर ते सुद्धा उभारण्यात आलेले आहेत। या सगळ्या परिसरात जर आपण पाहिलं तर आजूबाजूला मंडप सुद्धा उभारण्यात आलेले आहेत कारण की जेव्हा मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक येत असतात आणि प्राणी संग्रहालयाला व्हिजिट करत असतात, प्राणी बघायला येत असतात तर तेव्हा त्यांची सुद्धा कुठेतरी गैरसोय होऊ नये म्हणून आता या प्राणी संग्रहालयाच्या बाहेरच्या जो आवार आहे जिथे तिकीट काढलं जातं तर त्या आवारामध्ये आता मंडप उभारण्यात आलेले आहेत आणि या सगळ्याच याच्यावर म्हणजे प्राण्यांची काळजी घेतली जाते। माणसांसाठी सुद्धा आता उन्हाळ्यामध्ये विशेष उपाययोजना ज्या आहेत तर त्या या सगळ्या प्राणी संग्रहालयाच्या परिसरात आपल्याला करण्यात आलेल्या पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे।